काय आहे सर्क्युलर मोशन? आहे काय आयडिया तुम्हाला? काही काय म्हणता येईल सर्क्युलर मोशनला? ज्यांना येत आहे ते सांगू शकाल. सर्क्युलर मोशन म्हणजे काय आहे की बघा, एखादा ऑब्जेक्ट जो आहे तर तो एखाद्या सर्कम्फरन्स वरती जर का फिरत असेल, ठीक आहे, सर्कलच्या सर्कम्फरन्स भोवती जर का फिरत असेल, कंप्लीट करत असेल असं एखादा रोटेशन, त्यालाच आपण सर्क्युलर मोशन म्हणतो. किंवा एखादा पार्टिकल असेल, ऑब्जेक्ट असेल, बॉडी असेल, काही असेल, तो जर का सर्कम्फरन्स ऑफ द सर्कलच्या अराउंड मध्ये जर का फिरत आहे इन द मॅनर ऑफ द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल, त्याला आपण सर्क्युलर मोशन म्हणतो. द मोशन ऑफ द पार्टिकल, the motion of a particle along the circumference of the circle, is called as circular motion. त्याला आपण सर्क्युलर मोशन म्हणतो. आता यामध्ये सर्क्युलर मोशन आपण पाहिलं की जे काही मोशन आहे पार्टिकलचे अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल इज कॉल्ड ॲज सर्क्युलर मोशन. एखादा ऑब्जेक्ट आहे तर तो या सर्कलच्या सर्कम्फरन्स भोवती फिरतोय. आता हा सेंटर आहे. आता बघा, आता सर्व कन्सेप्ट बघा इथे. आता या सेंटर पासून, आता हे सेंटर धरलंय आपण या ठिकाणी, आणि याच्या अराउंड मध्ये मी काय करतोय, सर्कल काढतोय. ठीक आहे, आता इथे मी सर्कल काढतोय. बघा, हा सेंटर आहे सर्कलचा. या सर्कलच्या अराउंड मध्ये एखादा ऑब्जेक्ट काय फिरतोय, या सर्कम्फरन्स अराउंड फिरतोय. ठीक आहे, मग जो काही परफॉर्मेशन असेल या बॉडीचं तर ते सर्क्युलर मॅनर मध्ये आहे. मग रोटेट होत असेल तो कंटिन्युअस मध्ये, एक रोटेशन करतोय की दोन रोटेशन करतोय, त्याला महत्व नाही. ठीक आहे, दॅट इज द सर्क्युलर मोशन. तो ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये आहे. आता तो युनिफॉर्म आहे की नॉन युनिफॉर्म आहे, तर या दोन्ही कन्सेप्ट आहेत. तो जो ऑब्जेक्ट आहे तो युनिफॉर्म सुद्धा असतो आणि नॉन युनिफॉर्म सुद्धा असतो असं म्हणता येईल. म्हणजे त्याचा जो स्पीड आहे तो कॉन्स्टंट असेल किंवा तो काय असेल, व्हेरिएबल सुद्धा असू शकतो. म्हणजे त्याच्या ठिकाणी सर्क्युलर मोशन मध्ये त्याची जी काही नॉन युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन त्या ठिकाणी दोन पार्ट पडतात. ठीक आहे, ते समोर आपण डिस्कस करणारच आहे. आता इथे आपल्याला एक बघायचं आहे की रेडियस जे आहे, तुम्हाला माहिती आहे सर्वांना, सर्कल आहे म्हटल्याच्या नंतर रेडियस असणार आहे. सर्कलला रेडियस असते, त्रिज्या म्हणतो आपण त्या ठिकाणी. या सर्कलच्या सेंटरपासून आपण काय करतो आहे की तिथपासून आपण एक रेडियस काढतोय. सर्कलच्या सेंटरपासून तर सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल एक रेडियस काढतोय. त्याला आपण काय म्हणणार, रेडियस वेक्टर किंवा पोझिशन वेक्टर. काय म्हणणार आपण, रेडियस वेक्टर किंवा पोझिशन वेक्टर. द लाईन ड्रॉन फ्रॉम द center of the circle to the circumference of the circle is called as radius vector. त्याला आपण काय म्हणणार, रेडियस वेक्टर म्हणणार. The line drawn from the origin of the circle to the circumference of the circle. कुठेकडनं, या सर्कलच्या ओरिजिन मधनं, या सेंटर मधनं एक लाईन मी काढली कुणीकडे, या सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल कडे. ठीक आहे, दॅट इज कॉल्ड ॲज रेडियस वेक्टर. आणि त्याची डायरेक्शन आहे बघायला, काहीतरी डायरेक्शन आहे, त्याला आपण रेडियस वेक्टर सुद्धा आपण म्हणतो किंवा रेडियस म्हणतो. ठीक आहे, मग याच्यामध्ये होतं काय, यामध्ये होतं काय, या रेडियस वेक्टर म्हणतोय आपण, पोझिशन वेक्टर सुद्धा म्हणतोय. आता या क्वांटिटीला वेक्टर क्वांटिटी म्हणतोय ना ऑलरेडी. आपण काय म्हणतोय की पोझिशन वेक्टर आहे, किंवा त्याला आपण म्हणलंय की रेडियस वेक्टर आहे. ओके, पोझिशन वेक्टर किंवा रेडियस वेक्टर म्हणतो का, ऑलरेडी रेडियस आहे आणि ती कशी क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी. कारण त्या हिला वेक्टर क्वांटिटी का म्हणतात, का म्हणतात बघा, सांगा बरं डेफिनेशन काय असेल वेक्टर क्वांटिटीची, डेफिनेशन काय असते ते सांगा मला अगोदर. वेक्टर, हा, व्हेरी गुड. तर वेक्टर क्वांटिटी कोणती क्वांटिटी आहे, त्या क्वांटिटीला मॅग्निट्यूड सुद्धा असते आणि डायरेक्शन सुद्धा असते. अशा क्वांटिटीला आपण काय म्हणतो असतो, वेक्टर क्वांटिटी. मग या क्वांटिटी मला मॅग्निट्यूड सुद्धा आहे. या ओरिजिन पासून तर सर्कम्फरन्स पर्यंत काहीतरी अंतर चालून गेलेली आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी मॅग्निट्यूड असणार आहे. 2 मीटर आहे की 2 किलोमीटर आहे की 20 किलोमीटर अंतर आहे, जे असेल ते 0.2 असेल सेंटीमीटर किंवा मीटर, जे असेल ते. तर म्हणजे याचा अर्थ असा की ही जी क्वांटिटी आहे हिला काहीतरी मॅग्निट्यूड आहे, पण एका स्पेसिफिक डायरेक्शननी. बघा, या ओरिजिन कडनं या सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल कडे जात आहे.
म्हणजे एका स्पेसिफिक डायरेक्शनने त्या ठिकाणी ती काय करत आहे, ट्रॅव्हल करत आहे. मग तिला आपण काय म्हणणार, वेक्टर क्वांटिटी. पण कोणती, रेडियस वेक्टर. ठीक आहे. मग आता काय म्हणता येईल, त्याची एक डेफिनेशन आपल्याला कशी बनवता येईल. अ वेक्टर drawn from the circle, from the center of the circle to position of particle on circumference is called as radius vector. याला तुम्ही रेडियस वेक्टर असं म्हणणार. आता हा कन्सेप्ट तुम्हाला कळाला असेल की रेडियस वेक्टर काय कन्सेप्ट आहे. तर म्हणजे ज्या क्वांटिटीला जी काही एक वेक्टर काढतोय आपण, ठीक आहे, ए वेक्टर ड्रॉन फ्रॉम द सेंटर, या सेंटर पासून एक वेक्टर आपण ड्रॉन करतोय ऑन द ऑफ द सर्कल टू द पोझिशन ऑफ द पार्टिकल. जी काही पोझिशन असेल त्या पार्टिकलची या सर्कम्फरन्स वरती. आता तो एखादा पार्टिकल इथे असेल तर मग मी एक लाईन ड्रॉन करतोय फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू द पार्टिकल ऑफ द सर्कम्फरन्स, आहे की नाही, इथपर्यंत. मग त्याला आपण काय म्हणणार आहे, त्याला रेडियस वेक्टर सुद्धा म्हणणार. तो ऑब्जेक्ट जो कुठेही असू शकतो. ठीक आहे. आता आपण शिकत होतो इथे सर्क्युलर मोशन. ठीक आहे. तर मी त्यामध्ये एक रेडियस वेक्टर आली म्हणून मी त्या ठिकाणी ती कन्सेप्ट घेतलेला आहे. आता काय आहे की जो काही सर्क्युलर मोशन आहे त्याचे काही एक्झाम्पल्स आहेत. सर्क्युलर मोशनचे काही एक्झाम्पल्स आहेत. मग असे कोणकोणते एक्झाम्पल्स आहे बघा. सर्क्युलर मोशन दोन प्रकारचे, त्याच्यामध्ये दोन मोशन्स येतील, एक युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. काय येतील, एक युनिफॉर्म UCM म्हणतो आपण त्याला, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, आणि दुसरी जी आहे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे या ठिकाणी याला आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणतो. म्हणजे सर्क्युलर मोशनचे दोन प्रकार पडतात, एक युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि दुसरी नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे याच्यामध्ये होतं काय, या कन्सेप्ट मध्ये होतं काय, तर ऑलरेडी आपण हे डिस्कस केलेलं आहे 11th मध्ये, की जो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल, की एखादा ऑब्जेक्ट जो आहे, तर तो ऑब्जेक्ट काय, आयडिया आहे का तुम्हाला, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची डेफिनेशन माहित आहे का, सांगा बरं. ठीक आहे. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय असते की एखादा ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे, एखादा ऑब्जेक्ट हा या सर्कम्फरन्स भोवती फिरतोय, आणि विथ अ कॉन्स्टंट स्पीड. द पार्टिकल ऑफ द मोशन्स अराउंड द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड. एखादा ऑब्जेक्ट जो आहे तो काय करतो आहे, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय, पण एका कॉन्स्टंट स्पीडनी. जर तो या ठिकाणाहून निघाला, इथे जर का त्याची स्पीड जर का 10 मीटर पर सेकंद असेल, किंवा समजा आपण 100 किलोमीटर पर सेकंद, किलोमीटर पर हवर जर का असेल, 100 किलोमीटर पर हवर जर का असेल, तर तो या ठिकाणी सुद्धा गेला असता तरी त्याचा स्पीड जो आहे तो 100 किलोमीटर पर सेकंद पर मीटर किलोमीटर हवर सुद्धा असतो, असं म्हणता येईल. 100 किलोमीटर पर हवर जर का असेल या ठिकाणी ए या पोझिशनला, तर बी पोझिशनला सुद्धा तोच 100 किलोमीटर पर हवर असं असेल. ठीक आहे. तो इथे आला तरी त्याचा जो स्पीड आहे तर तो तेवढाच असणार आहे. तो इथं आला तरी त्याचा स्पीड तेवढाच असणार आहे. म्हणजे त्याचा जो स्पीड आहे, दॅट इज द कॉन्स्टंट. म्हणजे तो काय असणार आहे, कॉन्स्टंटच असणार आहे. म्हणजे याचा अर्थ असा की तो कोणत्याही पोझिशनला जाओ, या ठिकाणी सर्कम्फरन्स वरती फिरणार तो आहे, तो मोशन मध्ये तरी आहेच. म्हणजे त्याचा जो काही मोशन आहे तर तो कॉन्स्टंट आहे. तो कुठेही गेला असता त्याचा जो स्पीड आहे तो कॉन्स्टंट आहे, आणि तो काय करतोय, परफॉर्म एक सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय अराउंड द सेंटर. ठीक आहे. आणि कशाच्या रिलेट्स, या रेडियसचे रिलेट्स तो काय करतोय, परफॉर्म करतोय. ठीक आहे, चालेल. आणि तसंच नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, जो हा जो कन्सेप्ट आहे आपण समोर बघणार आहोत, पण तरी एक जस्ट बेसिक आयडिया म्हणून तुम्हाला इथेच मी तुम्हाला सांगतोय. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजेच काय बरं. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय आहे की एखादा ऑब्जेक्ट जो आहे तर तो सर्कम्फरन्स भोवती जर फिरतोय, ठीक आहे, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय, तो या राऊंड तर मारतोय तो, ठीक आहे, परफॉर्म करतोय. पण होतं काय आहे की तो ऑब्जेक्ट जो आहे तर त्याचा जो स्पीड आहे तो कॉन्स्टंट नाही. जसं मी इथं सांगितलं की 100 किलोमीटर पर हवर आहे, प्रत्येक ठिकाणी गेला असता तरी त्याचा स्पीड जो आहे तो तेवढाच आहे. ठीक आहे. पण या नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये तसं काही होत नाही.
त्याचा जो स्पीड होतो, समजा काही ठिकाणी इथे 100 किलोमीटर पर हवर असेल, तर इथं जर का 110 किलोमीटर पर हवर असेल, की इथे 130 किलोमीटर पर हवर असेल, इथं 90 किलोमीटर पर हवर असेल किंवा इथं 70 वर आला, इथं 60 वर आला. काय सांगता येतं? या ठिकाणी त्याचा जो स्पीड आहे कंटिन्युअस मध्ये व्हेरिएबल आहे. म्हणजे काहीही कुठेही तो चेंज होतोय असं म्हणता येईल. ठीक आहे, त्यालाच नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आपण म्हणत असतो. ठीक आहे, मग काही याचे एक्झाम्पल्स आहे किंवा सर्क्युलर मोशनचे काही एक्झाम्पल्स कोणकोणते? तर मोशन ऑफ द सायकल इज अलॉंग द सर्क्युलर पाथ, मोशन ऑफ द मून अराउंड द अर्थ, हा जो काही एक्झाम्पल आहे तर हे सर्वांना माहित असते. पहिलं एक्झाम्पल तुम्हाला माहित आहे की मोशन ऑफ मून, मोशन ऑफ द मून अराउंड, कोणाच्या अराउंड मध्ये? तर तो असतो अर्थच्या अराउंड मध्ये, चंद्र. ठीक आहे ना, अराउंड द अर्थ. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जो आहे, मोशन त्याची जी आहे गतीमध्ये आहे. कोण गतीमध्ये आहे? हा चंद्र जो आहे तो गतीमध्ये आहे आणि तो फिरतोय. कोणाच्या अराउंड मध्ये? पृथ्वीच्या अराउंड मध्ये तो फिरतोय, ते राऊंड मारतोय. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल कसं जातं तुम्हाला सर्वांना माहित आहे. दुसरं आहे की मोशन ऑफ द अर्थ. सेकंड एक्झाम्पल जे काही सर्वांना माहित असते, मोशन ऑफ द अर्थ, मोशन ऑफ द अर्थ अराउंड, कोणाच्या अराउंड मध्ये फिरते अर्थ? ही सनच्या अराउंड मध्ये फिरते. कोणाच्या अराउंड मध्ये? सनच्या अराउंड मध्ये. म्हणजे काय आहे की द मोशन ऑफ द मून अराउंड द अर्थ, मोशन ऑफ द अर्थ अराउंड द सन, हे जे काही एक्झाम्पल्स आहे तर ते कॉन्स्टंट स्पीडने फिरतायत. ठीक आहे, आता काही एक्झाम्पल्स आहेत की त्या ठिकाणी काय असतात की ते व्हेरिएबल स्पीड, म्हणजे या ठिकाणी सांगता येईल की जो काही ऑब्जेक्ट्स आहे, मेरी गो राऊंड, मोशन ऑफ द मेरी गो राऊंड किंवा मोशन ऑफ द ब्लेड फॅन्स, जे काही आहे एक्झाम्पल घेतला असता आपण. मोशन ऑफ द ब्लेड ऑफ फॅन्स, जे काही पंख्याचे पाते आहेत तर ते फिरतायत किंवा पंखा जो फिरत असतो त्याची जी मोशन असते ती कंटिन्युअसचे व्हेरिएबल्स आहे. काही ठिकाणी स्पीड जास्त असतो, कधी ठिकाणी कमी असतो असं म्हणता येईल. ठीक आहे, अशा पद्धतीने की त्या ठिकाणी काय आहे की त्याचं जे काही युनिफॉर्म नॉन युनिफॉर्म त्या ठिकाणी त्याचे काही एक्झाम्पल्स पडतात असं म्हणता येईल. ठीक आहे, आता आपल्याला बेसिक मध्ये यायचंय. आता हे काही आपण सर्क्युलर मोशन शिकलोय. सर्क्युलर मोशन मध्ये दोन प्रकार पडले, युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन्स. याच्या रिलेटेड डिटेल मध्ये आपण समोर बघू. त्याचे सर्क्युलर मोशनचे दोन एक्झाम्पल्स आपण पाहिले, मोशन ऑफ द मून अराउंड द अर्थ, मोशन ऑफ द अर्थ अराउंड द सन. ठीक आहे, मोशन ऑफ द ब्लेड फॅन्स. ठीक आहे, हे सुद्धा आपण एक्झाम्पल्स पाहिले. त्यानंतर जी काही मधात मध्ये आपल्याला काय आलं, हे पोझिशन वेक्टर किंवा रेडियस वेक्टर ज्याला म्हटलं होतं आपण, ते मधात आलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी जी काही लाईन आपण ड्रॉन केली आहे सर्कलला त्याला आपण रेडियस म्हणतो, पण त्या रेडियसला ची एका स्पेसिफिक डायरेक्शनने जात असल्यामुळे या फिजिक्स या क्वांटिटीमध्ये आपण त्याला काय म्हणतो, वेक्टर क्वांटिटी. म्हणजे फिजिक्स पोझिशन वेक्टर किंवा रेडियस वेक्टर सुद्धा आपण त्याला म्हणत असतो. ठीक आहे, आता यामध्ये जी काही पोझिशन वेक्टर किंवा रेडियस वेक्टर आहे तर हिची जी काही डायरेक्शन असेल तुम्हाला ऑलरेडी दिसतंय या ठिकाणी, या सेंटर पासून. आता इथे मी याची जो कन्सेप्ट आहे रेडियस वेक्टरचा मी या ठिकाणी राईट अप करतो. ठीक आहे, हे जे काही सर्कल आहे यामध्ये, या सर्कल मध्ये आपण काय करतोय की जे काही हे सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल आहे. ठीक आहे, आणि हा सेंटर आहे, या सेंटर पासून मी एक लाईन ड्रॉन करतोय. रेडियस वेक्टर ऍज द डेफिनेशन ऑफ द पोझिशन वेक्टर और रेडियस वेक्टर जी काही डेफिनेशन्स आहे यानुसार मी एक लाईन ड्रॉन करतो. अ वेक्टर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल, अ वेक्टर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. काढली मी एक लाईन ड्रॉन करतो मी सेंटर ऑफ द सर्कल टू द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल ऍट पॉइंट सिच्युएटेड दॅट द पार्टिकल सिच्युएटेड ऑन द सर्कम्फरन्स. इथं पॉइंट सिच्युएट होतात त्या ठिकाणी जिथपर्यंत काढायचं असेल तिथपर्यंत. आता याला ए म्हटलंय मी, याला ओके. तर ही जी काही लाईन आहे याला आपण रेडियस वेक्टर म्हणतोय ना, आर वेक्टर. ठीक आहे, मग याची जी काही ही डायरेक्शन आहे या रेडियस वेक्टरची, तर ती काय आहे? आउटवर्ड. ऑलवेज डायरेक्शन ऑफ द रेडियस वेक्टर इज डायरेक्टेड रेडियली डायरेक्टेड आउटवर्ड. ओके, म्हणजे याची जी काही डायरेक्टेड रेडियली आउटवर्ड, रेडियली आउटवर्ड असं म्हणता येईल. आणि याचं युनिट तुम्हाला माहितच आहे, सर्वांना माहित आहे की याला एक मॅग्निट्यूड आहे आणि डायरेक्शन सुद्धा आहे. आता याची काही मॅग्निट्यूड असेल, आता तुम्ही सर्वांना माहित आहे की याचं अंतर तुम्ही मोजत असता, त्रिज्या जी आहे तर तुम्ही स्केल पट्टीने मोजताय.
ठीक आहे. तर या ठिकाणी त्याची जी काही युनिट जे आहे, युनिट तुम्हाला माहित आहे काय असतं युनिट, त्याचं युनिट आहे मीटर किंवा सेंटीमीटर. मीटर हे कशाचं मीटर जे आहे, तर हे मीटर तुम्ही स्मॉल एम ने इंडिकेट करताय आणि हे कशामध्ये असते, हे असते एमकेएस मध्ये. कशामध्ये, एमकेएस सिस्टीम मध्ये, एमकेएस सिस्टीम मध्ये. तसंच यामध्ये जे काही दुसरं युनिट जे आहे तर ते सेंटीमीटर आहे. आता सेंटीमीटर हे कशामध्ये आहे, हे असते सीजीएस मध्ये, सीजीएस सिस्टीम मध्ये. ठीक आहे. आता याचं डायमेन्शन जर का विचारलं असतं तुम्हाला, सांगा बरं याचं डायमेन्शन काय येईल, तर रेडियस वेक्टरचं डायमेन्शन सांगा मला. हा, व्हेरी गुड. M0, L1 आणि T0 या ठिकाणी या क्वांटिटीमध्ये काय आहे, मास तर प्रेझेंट नाही आहे, लेंथ आहे. किती आहे, m, याच्यावर पॉवर काहीच नाही, म्हणजे त्याची पॉवर काय आहे, 1. म्हणजे m ठिकाणी M0, L1 आणि T0 म्हणजे याचं डायमेन्शन असं होईल. ठीक आहे, रेडियस वेक्टरचं. अशा पद्धतीने तुमचा रेडियस वेक्टर झालाय. पोझिशन वेक्टर त्याला म्हणतो आपण. सर्क्युलर मोशन झालंय. सर्क्युलर मोशनचे काही एक्झाम्पल्स आपण घेतलेले आहेत. आता यानंतर आपण जर का आपण डिस्कस करायचं आहे जो काही पार्ट आहे, तर यानंतरचा कन्सेप्ट जो आहे तर तो आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, जे काही बेसिक्स आहेत तर ते आपल्या याच्यामध्ये येतच आहे, ते सिलेबसला आहेच. तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय आहे, डिस्प्लेसमेंट काय आहे, हे 11th मध्ये आपण डिस्कस केलं आहे. व्हेलॉसिटी काय आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी काय असते, एक्सेलरेशन काय असते, अँग्युलर एक्सेलरेशन काय आहे, हे सर्व क्वांटिटी आपण 11th मध्ये आपण स्टडी केलेलं आहे. तेच पार्ट आपण या ठिकाणी यूज करणार आहे प्रत्येक ठिकाणी. फर्स्ट पार्ट मध्ये हेच क्वांटिटी येणार आहे तुम्हाला. ठीक आहे, चला मग आता या ठिकाणी मला पहिलं जर सांगायचं म्हणजे तुम्ही मला हे सांगा की डिस्प्लेसमेंट म्हणजे काय आहे, किंवा अँग्युलर डिस्प्लेसमेंट मला सांगा अगोदर. सांगा बरं, अँग्युलर डिस्प्लेसमेंट ज्याला येत असेल त्याने सांगा, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. हो, ठीक आहे. तर बघा, आता अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय म्हणता येईल, जसं आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे ते की अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय असतं, डिस्प्लेसमेंट काय असते. तुम्हाला व्हिज्युअलायझेशन मध्ये सुद्धा तुम्हाला दाखवलं होतं की त्या ठिकाणी प्रॅक्टिकली सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की असं असं होतंय त्या ठिकाणी. ठीक आहे, तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट जो टॉपिक आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय आहे बरं, तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे द अँगल ट्रेस बाय द रेडियस वेक्टर, द अँगल ट्रेस बाय द रेडियस वेक्टर इन अ गिवन टाइम ऍट द सेंटर ऑफ द सर्क्युलर पाथ इज कॉल्ड एज अँग्युलर डिस्प्लेसमेंट. त्यालाच आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट असं म्हणत असतो. बघा आता याची डेफिनेशन मी ते राईट अप करतो. अँगल ट्रेस बाय अ रेडियस वेक्टर, बाय अ रेडियस वेक्टर, by a radius vector in a given time at the center of the circle, at the center of the circle, center of the circle, center of the circular path, center of the circular path. ठीक है, is called as angular displacement. यामध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट जी काही कन्सेप्ट आहे, हा यामध्ये होतं काय बरं, बघा बरं, अँग्युलर डिस्प्लेसमेंट सांगतोय ना तो, तर याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट म्हणजे काय तुम्हाला त्या अगोदर कळणे गरजेचं आहे. डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट द चेंज इन पोझिशन, दॅट द फायनल पोझिशन टू द इनिशियल पोझिशन. ठीक आहे, म्हणजे त्या पोझिशन म्हणजे काही पोझिशन असेल तुमची या ठिकाणी जर का तो प्रेझेंट आहे, ठीक आहे, आणि तू या ठिकाणपासून तर तू या ठिकाणी जातोय,
म्हणजे दॅट इज द x1 and the x2 म्हणजे चेंज इन पोझिशन दॅट द फायनल पोझिशन टू द इनिशियल पोझिशन म्हणजे x2 मायनस x1 दॅट इज द डिस्प्लेसमेंट म्हणजे त्या ऑब्जेक्टनं केलेलं डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स यामधलं जे काही डिस्टिंग्विश आहे तर मी तुम्हाला 11th मध्ये डिस्कस केलं आहे, तरी या ठिकाणी आपण घेऊ समोर. तर डिस्प्लेसमेंट काय आहे की तो एका स्पेसिफिक डायरेक्शननी जातोय. ठीक आहे, एका स्पेसिफिक डायरेक्शनने. हा जर का या ठिकाणी बघा इकडे घेतो मी, या ठिकाणी या ठिकाणी तो x1 आहे आणि हा x2 आहे. तो एका स्पेसिफिक डायरेक्शनने जातोय, या डायरेक्शनने. याला x1 कडनं x2 कडे जायचंय. दॅट इज द इनिशियल पोझिशन अँड दॅट द x2 इज द फायनल पोझिशन. म्हणजे तो इथून निघाला x1 पासून आणि x2 पर्यंत जाऊन पोहोचलाय. म्हणजे ही फायनल डेस्टिनी आहे त्याची, की त्या ठिकाणी जाऊन पोहोचायचं आहे. मग त्यानं केलेलं डिस्प्लेसमेंट किती, त्याने केलेली हालचाल किती, मग आता ती काय आहे, कशाने मोजणार आपण, तर ती मोजणार आपण x2 मायनस x1. समजा तो इथनं निघाला आणि इनिशियल पोझिशन त्याची काय आहे, 0 पोझिशन आहे. म्हणजे त्याची जी काही डिस्प्लेसमेंट आहे इनिशियली दॅट इज द 0. आणि x2 ला तर तो जर का 10 किलोमीटर जाऊन पोहोचतोय, म्हणजे आपण काय करणार, x2 मायनस x1 म्हणजे 10 मायनस 0 किलोमीटर दॅट इज द 10 किलोमीटर त्याचं डिस्प्लेसमेंट झालेलं आहे. आणि एका स्पेसिफिक डायरेक्शनने तो या डायरेक्शनने गेला, राईट साईडला गेला की लेफ्ट साईडला गेला. दॅट इज द स्पेसिफिक डायरेक्शनने आपण त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट झालेलं असं म्हणतात. म्हणजे जी काही डिस्प्लेसमेंट क्वांटिटी आहे ती एक वेक्टर क्वांटिटी आहे. ते आपण नेक्स्ट आपण त्याला डिस्कस करू. पहिले अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपण बघू. अँग्युलर डिस्प्लेसमेंटसाठी आपण मी एक थोडा कन्सेप्ट तुम्हाला डिस्प्लेसमेंटचा कळवला, कारण डिस्प्लेसमेंट जे काही होतं एका स्पेसिफिक डायरेक्शननी होत आहे आणि एक स्ट्रेट आणि लिनियरली होत आहे. लक्षात ठेवा, जो काही कन्सेप्ट आहे डिस्प्लेसमेंटचा, व्हेलॉसिटीचा, ऍक्सेलरेशनचा, जी काही एका लिनियर क्वांटिटीचा आहे म्हणता येईल. आणि जी काही अँग्युलर ज्या डिस्प्लेसमेंट आहे, जी काही अँग्युलर क्वांटिटी जी आहे, तर त्या एका अँगल मध्ये कन्वर्ट झालेल्या म्हणता येईल. जे काही डिस्प्लेसमेंट होईल किंवा व्हेलॉसिटीज राहतील, पण त्या एका स्पेसिफिक अँगल मध्ये राहतील. ठीक आहे. मग जे काही डिस्प्लेसमेंट करतोय तो अँग्युलर करतोय, एका अँगल परफॉर्म करून तो डिस्प्लेसमेंट करतोय. ठीक आहे. ठीक आहे. मग याची एक मी डायग्राम या ठिकाणी ड्रॉ करतोय मी या ठिकाणी. या ठिकाणी हा सर्कल आहे, याचं सेंटर आपण इथं ओ म्हटलंय. या सेंटर मधनं एक ऍक्सिस आपण पास केला. या ठिकाणी या सेंटर मधनं एक ऍक्सिस पास केला, याला म्हटलं आपण y टू y डॅश. ठीक आहे. आता या सेंटर पासून एक लाईन ड्रॉन करतोय मी. इथपासून एक लाईन ड्रॉन करतो, त्याला आपण रेडियस वेक्टर किंवा पोझिशन वेक्टर सुद्धा म्हणतो. या ओरिजिन पासून आपण एक लाईन ड्रॉन केली, त्याला मी काय म्हटलंय r. या पोझिशन, याला म्हटलं मी या पोझिशनला a, दॅट इज द इनिशियल पोझिशन. त्याला म्हणतोय मी इनिशियल पोझिशन. इनिशियल पोझिशन म्हणतो आपण. ठीक आहे, इनिशियल पोझिशन. आणि दॅट इज द फायनल पोझिशन. इथून तो ए या पोझिशन पासून निघाला आणि इथे जाऊन पोहोचलाय तो बी या पोझिशनला. दॅट इज द फायनल पोझिशन. फायनल पोझिशन. ठीक आहे. म्हणजे या पॉइंट पासून, ए या पॉइंट पासून तर तो बी या पॉइंट पर्यंत पोहोचलाय. म्हणजे या ठिकाणी काहीतरी अँगल क्रिएट करून पोहोचतोय तो, दॅट इज द थिटा. ओके. म्हणजे या ठिकाणी त्याचं जे काही डिस्प्लेसमेंट होत आहे तो इथून तर निघतोय या इनिशियल पोझिशन पासून, पोहोचतोय या ठिकाणी बी या पोझिशनला, फायनल पोझिशनला, पण एका स्पेसिफिक डिस्टन्स कव्हर करतोय. आणि कसा, त्यामध्ये या दोघांमध्ये एका अँगल मध्ये पोहोचतोय. दॅट इज द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. म्हणजे यापासून ए पासून तर बी पर्यंत पोहोचतोय, दॅट इज द जे काही लांबी चालून गेलाय तो, दॅट द आर्क ऑफ द सर्कल, दॅट इज द यस. ओके. आणि कशाच्या रिस्पेक्ट मध्ये गेला तो, या रेडियसच्या रिस्पेक्ट मध्ये गेला. मग याच्यामध्ये जे काही अँगल क्रिएट झाला असेल, जे काही अँग्युलर डिस्प्लेसमेंट झाले असेल, दॅट इज द थिटा. व्हॉट इज द अँग्युलर डिस्प्लेसमेंट, बघा आता या ठिकाणी थिटा इज इक्वल टू, दॅट इज द, याला काय म्हणता येईल की जे काही लेंथ ऑफ द आर्क ऑफ द सर्कल जी आहे, लेंथ ऑफ द आर्क ऑफ द सर्कल जी आहे, लेंथ ऑफ द आर्क, लेंथ ऑफ द आर्क त्याला आपण यस म्हणतो, अपॉन द रेडियस ऑफ द सर्कल. जी काही रेडियसच्या अराउंड मध्ये जातोय ना तो, या रेडियसच्या अराउंड मध्ये तो सर्क्युलर परफॉर्म करतोय, तर रेडियस ऑफ द सर्कल. मग या ठिकाणी थिटा इज इक्वल टू काय भेटेल तुम्हाला, लेंथ ऑफ द आर्क काय आहे तुम्हाला या ठिकाणी यस भेटलेला आहे, रेडियस ऑफ द सर्कल काय आहे, आर आहे. मग हा तुमचा फॉर्म्युला होईल अँग्युलर डिस्प्लेसमेंट साठी. हा तुमचा फॉर्म्युला होईल अँग्युलर डिस्प्लेसमेंट साठी. आता यामध्ये ही जी काही आर्क आहे, लेंथ जी आहे, ही इथपासून तर ए पासून बी पर्यंत पोहोचतोय, तर काहीतरी अंतर चालून जातो आहे, तो डिस्प्लेस करतोय. याचा अर्थ ती जी काही क्वांटिटी आहे, लेंथ ची क्वांटिटी आपण मीटर मध्ये काउंट करतो, सेंटीमीटर मध्ये काउंट करतो, किलोमीटर मध्ये काउंट करू. आणि रेडियस सुद्धा आपण मीटर, सेंटीमीटर, किलोमीटर मध्ये काउंट करू शकतो.
म्हणजे या दोन्ही क्वांटिटीचं जे युनिट आहे आर्क ऑफ द सर्कल दॅट इज द मीटर, आणि याचं सुद्धा काय आहे मीटर. आता जो काही अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे तर याचं युनिट काय आहे, इट इज द युनिट, याचं युनिट जे आहे तर ते आहे रेडियन. याचं युनिट जे असते तर ते आपण रेडियन मध्ये मोजत असतो याचं युनिट, ठीक आहे. आणि इट इज द डायमेन्शनलेस क्वांटिटी, ठीक आहे. युनिट जे आहे या क्वांटिटीचं तर ते आहे रॅडियन. त्याला आपण रॅडियन म्हणतो किंवा त्याला आपण शॉर्ट मध्ये रॅड सुद्धा म्हणतो, किंवा त्याची पॉवर एक ब्रॅकेटची पॉवर आपण स्मॉल सी सुद्धा आपण त्याच्या ठिकाणी राईट अप करत असतो, ठीक आहे. आता ही जी क्वांटिटी आहे हिचं जर का डायमेन्शन विचारला असता तर या क्वांटिटीला डायमेन्शन नाहीये, डायमेन्शनलेस क्वांटिटी, या क्वांटिटीला डायमेन्शनलेस क्वांटिटी म्हणता येईल. का डायमेन्शनलेस क्वांटिटी का, कारण ही जी लेंथ ऑफ द आर्क आहे तर ती मीटर मध्ये काउंट करतोय आणि ही सुद्धा मीटर मध्ये गेट कॅन्सल, म्हणजे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं तिथे मास, लेंथ, टाइम, टेम्परेचर नाही, ठीक आहे, नाहीये. त्या ठिकाणी एक सप्लिमेंटरी फंडामेंटल क्वांटिटी आहे, तिथं प्लेन अँगल आहे त्या ठिकाणी, आणि ते प्लेन अँगल आपण कशामध्ये मोजतो, रेडियन मध्ये मोजत असतो, ठीक आहे. ओके, आता ही जी क्वांटिटी आहे ही एक वेक्टर क्वांटिटी आहे. अँग्युलर डिस्प्लेसमेंट जी आहे ती एक वेक्टर क्वांटिटी आहे म्हणता येईल. ठीक, आता तुम्हाला या ठिकाणी त्याचा फॉर्म्युला भेटला आहे, तुम्ही याला थिटा इज इक्वल टू एस अपॉन आर सुद्धा म्हणता येईल, किंवा तुम्ही जर का याचा आणखी फॉर्म्युला जर का विचारात घेतला असता, जर का काही टायमिंग आहे, इफ द पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन डिस्क्राइबिंग द आर्क ऑफ द सर्कल दॅट इज द लेंथ ds, जर का छोटंसं अंतर जर का चालून जात असेल, जर का त्या पार्टिकलचं मोशन जे आहे आणि एका शॉर्ट इंटरव्हल मध्ये, तर त्याचं जे काय अँग्युलर डिस्प्लेसमेंट राहील तर ते काय राहील बघा. म्हणजे जो काही पार्टिकल आहे तर तो एका शॉर्ट इंटरव्हल टाइम मध्ये, व्हेरी दॅट इज द इन्स्टॅनियस, खूप कमी टायमामध्ये, तर या खूप कमी टायमामध्ये जर का तो काही अंतर चालून जात असेल, जर इथं छोटंसं अंतर चालून जाईल तो त्याला आपण डेलियस म्हणू, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी जे काही तुम्हाला अँग्युलर डिस्प्लेसमेंट मिळेल तर ते काय मिळेल, छोटंसं अंतर चालून जातोय आणि खूप छोट्या टाइमामध्ये, तर त्याला जे काही डिस्प्लेसमेंट भेटेल अँग्युलर डिस्प्लेसमेंट ते सुद्धा खूप छोटं भेटेल, दॅट इज द डेल थीटा इज इक्वल टू डेल एस अपॉन आर तुम्ही म्हणाल, इन शॉर्ट इंटरव्हल ऑफ द टाइम. ओके, ठीक आहे. आता याच्यावरून आपण तुम्ही याचा आणखीन जे काही डेल एस इज इक्वल टू डी थीटा इंटू आर सुद्धा तुम्ही त्याला असं राईट अप करू शकता, अशाही पद्धतीचा फॉर्म्युला तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. आता ही जी काही आहे, जर का तुम्हाला विचारलं की जे काही रेडियस वेक्टर आहे तर तो जर वेक्टर फॉर्म मध्ये तर लिहा, तर वेक्टर फॉर्म मध्ये कसं लिहिता येईल त्याला लिहिता येईल डेल एस वेक्टर इज इक्वल टू डेल थीटा वेक्टर क्रॉस आर, ठीक आहे. या पद्धतीने हा इन वेक्टर फॉर्म मध्ये, इन वेक्टर फॉर्म, इन वेक्टर फॉर्म. आता तुम्हाला हे सर्व गोष्टी माहित आहे, एखादा ऑब्जेक्ट जर का इथून ए पोझिशन पासून निघाला पुन्हा त्या ए पोझिशनला पोहोचतोय, तर त्याने केलेला एक कम्प्लीट अँगल जो राहतो तर तो किती असतो, 360 असतो ना, 2 पाय म्हणतो आपण त्याला, 2 पाय रेडियन, 360 डिग्री कम्प्लीट करतो त्या ठिकाणी. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट त्याच्याच पोझिशन पासून निघाला पुन्हा त्याच पोझिशनला पोहोचतोय, दॅट इज द 360 डिग्री, दॅट इज द प्लेन अँगल काय असेल त्या ठिकाणी 360 डिग्री. ओके, आणि जे काही अँग्युलर डिस्प्लेसमेंट जे आहे त्या क्वांटिटीचं, तर ते कोणत्या डायरेक्शननी झालेलं आहे त्याची जर का आपल्याला आयडेंटिफाय करायचं असेल तर ते आपण कशाने करतो की अँग्युलर डिस्प्लेसमेंट जे आहे तर ते राईट हँड थंब रूल, इथे जर त्याची डायरेक्शन पाहिजे असेल, डायरेक्शन आयडेंटिफाय करायची असेल तर राईट हँड थंब रूल आपण त्या ठिकाणी यूज करतो. आता हे जे काही राईट हँड थंब रूल किंवा स्क्रू रूल जो आहे तर तो कसा असतो, तुम्हाला आता एक बेसिकली तुम्हाला माहित आहे सर्वांना की राईट हँड थंब रूल जो आहे, तर बघा या ठिकाणी हा राईट हँड थंब रूल जो आहे तर आपण उजवा हात घेतोय आपण, आणि या उजव्या हाताला काय करायचंय की जे काही इमॅजिन करायचं आहे, आता बघा मी जे काही स्टेटमेंट करतोय त्या रिलेटेड या ठिकाणी परफॉर्मेशन होईल बघा. इमॅजिन द ऍक्सिस ऑफ रोटेशन, इमॅजिन द ऍक्सिस ऑफ रोटेशन इन द राईट हँड विथ द फिंगर्स कर्ल्स, जे काही फिंगर्स आहे ते कर्ल्स करायचे, म्हणजे या ठिकाणी असे आपण हे केलेत,
कर्ल केले अँड कर्ल फिंगर्स अराउंड इट अँड द थम इज आउटस्ट्रेच. द थम इज आउटस्ट्रेच. या ठिकाणी थम काय केलाय मी आउटस्ट्रेच केलेला आहे. आता यामध्ये होतं काय, जी काही इफ द कर्ल फिंगर गिव्स द डायरेक्शन ऑफ द मोशन, जर का जे काही कर्ल फिंगर जे आहे तर त्या ऑब्जेक्टची डायरेक्शन शो करतं, या डायरेक्शनने तो काय होतो आहे मूव्ह होत आहे. दॅट द इकडनं आला आणि या ठिकाणी या डायरेक्शनने गेला, म्हणजे याची डायरेक्शन या पद्धतीने अशी फिरत आहे असं म्हणतो. तर जे काही आउटस्ट्रेच जो थंब आहे तर तो देईल आपल्याला अँग्युलर डिस्प्लेसमेंट कोणत्या डायरेक्शनने होत आहे. ठीक आहे, कसं बघा, आता या ठिकाणी हा जो ऑब्जेक्ट आहे तर याची जी काही डायरेक्शन आहे बघा, याची डायरेक्शन या पद्धतीने आहे ना अशी, तर या डायरेक्शन कर्ल फिंगरच्या या डायरेक्शननी अशी आहे. म्हणजे तो या राऊंड फिरत असताना त्याची जी काही अँग्युलर डिस्प्लेसमेंट राहील त्या ऑब्जेक्टचं तर ते अपवर्ड राहील. ठीक आहे, तसंच जर का मी त्याला या मूव्ह केलं या राईट साइड असं या पद्धतीने अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन या डायरेक्शन क्लॉकवाईज डायरेक्शन जर का फिरवलं असतं त्याची जी काही मुवमेंट होईल तर ते अँग्युलर डिस्प्लेसमेंट डाऊनवर्ड डायरेक्शन होईल. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी जर का ऑब्जेक्ट आपण अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन फिरवला असता तर तो अपवर्ड डायरेक्शन त्याच्या अँग्युलर डिस्प्लेसमेंट या ठिकाणी शो करेल. ठीक आहे, आणि तसंच जर का आपण त्याला क्लॉकवाईज डायरेक्शन जर का मूव्ह करतोय तर तो ऑब्जेक्ट आपल्याला डाऊनवर्ड इन डायरेक्शन त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. तसं तुम्ही जर का जस्ट डेमॉन्स्ट्रेशन जर का करायचं असेल तर तुम्ही एक स्क्रू अँड बोल्ट जे आहे, जे काही तुम्ही बघता नट बोल्ट जे असतो तर त्याला जर का तुम्ही घेतलाय आणि त्याला जर का मूव्ह केलाय क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन तर तो बोल्ट जो आहे तर तो वरती जाईल. ठीक आहे, किंवा त्याला जर का तुम्ही क्लॉकवाईज डायरेक्शन जर का फिरवलं खाली तर तो तो त्या ठिकाणी तो काय येईल खालती येईल, म्हणजे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. दॅट इज गिव्स द डायरेक्शन ऑफ द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. त्या ऑब्जेक्टचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट कोणत्या डायरेक्शनने होईल हे राईट हँड शो थंब रूल या ठिकाणी शो करतो किंवा स्क्रू रूल सुद्धा त्या ठिकाणी शो करत असतो असं म्हणता येईल. ठीक आहे, अशा पद्धतीने जे काही अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे तुम्हाला कळाला असेल. यातमध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता, काही समजलं नसेल तर चालेल. आता नेक्स्ट जी क्वांटिटी आहे म्हणता येईल तर ती आपण डिस्प्लेसमेंट आपण म्हणू. जस्ट बेसिक आयडिया म्हणून आपण डिस्प्लेसमेंट सांगितलंय तुम्हाला, तर डिस्प्लेसमेंट बघू आपण या ठिकाणी. डिस्प्लेसमेंट काय आहे, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, डिस्प्लेस करणे, थोडीफार डिस्प्लेसमेंट. ठीक आहे ना, हालचाल करणे म्हणतो आपण त्या पद्धतीने डिस्प्लेसमेंट. तर डिस्प्लेसमेंट कशी होते बरं, या ठिकाणी आपण जर इज द चेंज इन द पोझिशन फ्रॉम द इनिशियल पोझिशन टू द फायनल पोझिशन असं म्हणता येईल. चेंज हे होत आहे यामध्ये, चेंज इन द फायनल पोझिशन टू द इनर पोझिशन. मग जो काही चेंज डिनोट करतो आपण डेल ने डिनोट करतो ना, डेल एक्स, आणि तो आहे x2 मायनस x1 आपण असं इंडिकेट केलंय. म्हणजे याचा अर्थ असा काय, द चेंज इन द पोझिशन, द चेंज in the final position to the change in the position, that is the final position to initial position, change in final position to the initial position ऑफ द पार्टिकल, जे काय असेल. आता मी काय करतोय या ठिकाणी, एक जो ऑब्जेक्ट आहे मी या ठिकाणी गृहीत धरलेला आहे तो या x1 या पॉइंटला आहे आणि तो या ठिकाणी या लास्ट पोझिशन जी आहे त्याची ही फायनल पोझिशन आहे x2 या पोझिशन, तो इथे 0 या पोझिशनला आहे. ठीक आहे, आणि हा इथे 10 किलोमीटर एवढ्या अंतरावर हा x2 प्रेझेंट आहे. ठीक आहे, मग होतं काय या ठिकाणी, इथे 0 किलोमीटर ला प्रेझेंट आहे ना, इथून निघालाच ना तो, दॅट इज द इनिशियल पोझिशन. याला आपण इनिशियल पोझिशन सुद्धा म्हणू, इनिशियल पोझिशनला आहे. आणि इथं हा जो आहे तो फायनल पोझिशनला आहे. ठीक आहे, मग इथपासून तो निघाला आणि कुठे जाऊन पोहोचायचं, त्याचं फायनल डेस्टिनी काय x2 आहे. इथून निघतोय x1 पासून आणि तो जाऊन पोहोचतोय x2 ला. ठीक आहे, दॅट इन द डायरेक्शन, त्याची एका स्पेसिफिक डायरेक्शन त्या ठिकाणी जातोय तो. बघा, x1 कडनं निघाला, x कडनं निघाला आणि x2 कडे जातोय एका स्पेसिफिक डायरेक्शन. तो इकडनं असं जाऊन इकडे x2 कडे जात नाहीये. त्याला बघा, तो या खाली आलाय डाऊनवर्ड आणि नंतर इकडे गेला असं काही नाहीये. तो स्पेसिफिक डायरेक्शन डायरेक्ट त्या ठिकाणी जातोय. मग जे काही डिस्प्लेस करतो आहे तो
तर आपल्याला काढायचं असेल, जर का एका अंतराहून इकडे जात असेल आपण, तर आपण जे काही अंतर काढत असतो, तर मोठी संख्या मायनस लहान संख्या आपल्याला डायरेक्ट आन्सर भेटते ना. जिथपर्यंत पोहोचलो आपण 10 किलोमीटर मायनस 0 किलोमीटर, दॅट इज द डिस्प्लेसमेंट भेटेल तुम्हाला. दॅट इज द डेल एक्स इज इक्वल टू काय भेटेल तुम्हाला, 10 किलोमीटर मायनस 0 किलोमीटर, दॅट गिव्स द 10 किलोमीटर अंतर चालून गेला ना तो एका स्पेसिफिक डायरेक्शननी. मग जे काही डिस्प्लेसमेंट आहे, इट इज अ वेक्टर क्वांटिटी. इट इज अ वेक्टर क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटी, ठीक आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. आता ज्या क्वांटिटीला स्पेसिफिक डायरेक्शन आहे, मॅग्निट्यूड आहे, काहीतरी अंतर चालून गेला म्हणजे किती 10 किलोमीटर गेला आणि कुणीकडे गेला, राईटला गेला, ईस्टला गेला का वेस्टला गेला, जे काय असेल ते त्या ठिकाणी एका स्पेसिफिक डायरेक्शनने गेला असं म्हणते. आता मी तुम्हाला डिस्प्लेसमेंट सांगितलंय, आता याचं डायमेन्शन, याचं युनिट जर का विचारलं तुम्हाला, युनिट, व्हॉट इज द युनिट फॉर द डिस्प्लेसमेंट, दॅट इज द मीटर. त्याच मीटर ठीक कशामध्ये आहे, एम केस मध्ये. सेंटीमीटर कशामध्ये, ते सीजीएस मध्ये. सिस्टीम, सीजीएस सिस्टीम. आणि याचं जर का डायमेन्शन काढायचं सांगितलं, डायमेन्शन, तर ते डायमेन्शन तुम्हाला माहित आहे, M0, L1 अँड T0. का? कारण या ठिकाणी दुसरी क्वांटिटी प्रेझेंटच नाहीये, मास नाहीये, टाइम नाही आहे, लेंथ आहे फक्त, त्याची पॉवर 1 आहे. कोणती एक क्वांटिटी घ्या, ठीक आहे. आता आपल्याला डिस्कस करायचं डिस्टन्स, ठीक आहे. जे काही डिस्टन्स, अंतर म्हणतो आपण त्या ठिकाणी, या दोन्ही क्वांटिटीज आपण त्या ठिकाणी कम्पेरेटिव्ह आपण या ठिकाणी स्टडी करू आपण ठिकाणी. डिस्टन्स, डिस्टन्स काय आहे, अंतर असतो, आपण मराठीमध्ये म्हणतो आपण त्याला अंतर आहे, याला अंतर सुद्धा म्हणतो आपण, ठीक आहे. आता ही जे काही ऑब्जेक्ट आहे, काहीतरी अंतर चालून गेला असं म्हणतो आपण, ठीक आहे. एखादा ऑब्जेक्ट आहे, तो एका स्पेसिफिक, तो काहीतरी अंतर चालून गेला, 100 किलोमीटर गेला की 50 किलोमीटर गेला की 5 किलोमीटर गेला, डिपेंडिंग ऑन सिच्युएशन. आता तो काहीतरी अंतर चालून गेलाय, पण त्यांनी सांगितलंय का आपल्याला की तो ईस्टला गेलाय की वेस्टला गेलाय की साऊथला गेलाय की नॉर्थला गेलाय? एका स्पेसिफिक डायरेक्शनने सांगितली त्यांनी. त्यांनी फक्त एवढं सांगितलं, ऑब्जेक्ट मूव्ह अँड 50 किलोमीटर्स. द ऑब्जेक्ट मूव्ह 50 किलोमीटर, बट डायरेक्शन नॉट इंडिकेटेड हिअर. म्हणजे या ठिकाणी त्यांनी कोणत्याही प्रकारची डायरेक्शन त्यांनी सांगितली आहे का? नाही. तो पाथ कम्प्लीट करतोय एका 10 म्हणजे मॅग्निट्यूड कम्प्लीट करतोय, पण त्याला स्पेसिफिक डायरेक्शन नाही आहे. म्हणजे द डिस्टन्स, द ट्रॅव्हल बाय द ऑब्जेक्ट, द डिस्टन्स काय, द पाथ कव्हर बाय द ऑब्जेक्ट, द पाथ कव्हर बाय द ऑब्जेक्ट or particle is called as distance. त्याला आपण डिस्टन्स असं म्हणतो. एखाद्या ऑब्जेक्टनं पाथ कव्हर केली, तेवढं अंतर चालून गेला तो, ठीक आहे. आता मी ते दिलाय की इथपासून x1 आहे हा, आणि इथे हा x2 आहे. इथून निघाला तो x1, इथे तिचं इनिशियल पोझिशन, ठीक आहे. पण याला सांगितलं नाही ना आपण x2 कडे, इथे तो एक राईट साइडला x2 आहे असं नाही, त्याला माहितच नाही या ठिकाणी, त्याला स्पेसिफिक डायरेक्शन नाही. तो इकडनं असा गेला, इकडनं वापस आला, इकडनं गेला, इकडं गेला, असं इकडं जाऊन वापस तिकडनं आला, नंतर इथं पोहोचला. एका स्पेसिफिक डायरेक्शनने गेलेला नाही, त्याची डायरेक्शन ही वेगवेगळी आहे. जर त्याला जे काही डिस्टन्स आहे, तर ही फक्त मॅग्निट्यूड शो करतो की तिथे हा 50 किलोमीटर चालवून गेला. 50 किलोमीटर चालून गेला. डिस्टन्स काय केलं, चालून गेला तो, डिस्टन्स चालून गेला, दॅट इज द डिस्टन्स. ओके, एवढा अंतर चालून गेला. आणि डिस्प्लेसमेंट काय शो करतोय की तो x1 पासून निघाला आणि x2 पर्यंत जाऊन पोहोचला, आणि किती अंतर कव्हर केलं, एका स्पेसिफिक डायरेक्शनने गेला, ईस्ट कडे गेला. किती, 5 किलोमीटर. 5 किलोमीटर अंतरावर ईस्ट वर जाऊन पोहोचला एका स्पेसिफिक डायरेक्शन. म्हणजे याचा अर्थ एका स्पेसिफिक डायरेक्शन आणि जर का मॅग्निट्यूड असेल, तर तुम्ही त्याला म्हणाल डिस्प्लेसमेंट. आणि त्या क्वांटिटीला कोणतीही डायरेक्शन नसेल आणि मॅग्निट्यूड असेल. फक्त बघा, ज्या क्वांटिटीला मॅग्निट्यूड असते आणि डायरेक्शन नसते, त्या क्वांटिटीला आपण काय म्हणत असतो, स्केलर क्वांटिटी. दॅट इज द
स्केलार क्वांटिटी. डिस्टन्स काय आहे? एक स्केलार क्वांटिटी आहे. ठीक आहे. आणि डिस्प्लेसमेंट ही एक वेक्टर क्वांटिटी. Those quantity which having magnitude as well as direction, that is called as vector quantity, and तिचं एक्झाम्पल म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे. आणि स्केलर क्वांटिटीचं एक्झाम्पल काय आहे? डिस्टन्स. म्हणजे फक्त तो पाथ कव्हर करायचं काम केलंय त्याने. किती किती पाथ कव्हर करायचं. तो 50 किलोमीटर जाऊन आला. अक्षरशः जर का त्याला स्पेसिफिक डायरेक्शन माहित असते तर तो 5 किलोमीटर मध्ये त्या ठिकाणी डेस्टिनीवर पोहोचला असता. पण त्याला पाथच माहित नाही, त्या ठिकाणी कोणत्या डायरेक्शन तिथे जायचंय, कोणता रस्ता आहे त्याला माहित नसेल. पूर्ण गाव हिंडून आला आणि पोहोचला त्या ठिकाणी. ठीक, लाईक दॅट. म्हणजे असं सांगता येईल तुम्हाला. आता डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये त्याचं युनिट सारखंच राहणार आहे. याचं युनिट बघा, युनिट जे आहे मीटर आहे एम केस मध्ये, आणि दुसरं जे आहे तर सेंटीमीटर आहे सीजीएस मध्ये. डायमेन्शन सुद्धा सारखंच असणार आहे डिस्प्लेसमेंट आणि याच्यामध्ये. ते असणार आहे M0, L1 अँड T0. पण बट द क्वांटिटी इज काय असणार आहे? क्वांटिटी डिफरंट. ती काय असणार आहे? ही स्केलर असणार आहे. फक्त मॅग्निट्यूड वाली, डायरेक्शन तर नाही. आणि ही क्वांटिटी कोणती आहे? आपली वेक्टर क्वांटिटी, डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, लाईक दिस. अशा पद्धतीने तुमचं जे काही टॉपिक आहे, जे बेसिक, आता जे नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार, व्हेलॉसिटी, अँग्युलर व्हेलॉसिटी, ऍक्सलरेशन, अँग्युलर ऍक्सलरेशन, त्यानंतर त्याचं रिलेशन, लिनियर रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी, रिलेशन बिटवीन अँग्युलर ऍक्सलरेशन अँड लिनियर ऍक्सलरेशन. नंतर जे काही क्वांटिटीज आहेत, राईट हँड थंब रूल आपण बघितलाच आपण. तर या क्वांटिटीज आपल्याला बघायचं आहे, आणि याच्या रिलेटेड जे आहे समोरच्या क्वांटिटीज आपल्याला शिकता येईल की सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स, सुडो फोर्स वगैरे ज्या काही क्वांटिटी राहतील तर ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. जस्ट तुम्ही ओव्हरलुक करा, बेसिक्स जे आहे ते ओव्हरलुक करा. हा जो पार्ट आपण शिकलोय आतापर्यंत, हा सर्व पार्ट आपल्या सिलेबसचा आहे असं म्हणता येईल, आहेच. ठीक आहे. आणि थेरॉटिकल पार्ट झाल्याच्या नंतर आपण न्यूमेरिकल्स घेऊ. ठीक आहे. सर्वांना इथपर्यंत कळालं? काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. ठीक 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 ठीक, ग्रुपवर सेंड करतो.